विरोधी पक्ष नेत्यांनी जो 292 अन्वये अंतिम आठवडा प्रस्ताव मांडलाय त्यावर बोलण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, यावेळचा अंतिम आठवडा प्रस्ताव आणत असताना अध्यक्ष महोदय, गेल्या वर्ष दीड वर्षात महाराष्ट्रात आणि भारतामध्ये जी महागाई आहे त्या महागाईने लोकांना किती त्रस्त करून सोडलंय आणि ज्यांच्यावर जीवनावश्यक वस्तू वेळेवर पोहोचवण्याची जबाबदारी आहे ते किती शांतपणाने या ठिकाणी बसलेले आहेत, हा विरोधाभास अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्या नजरेला मला आणून द्यायचा आहे। अध्यक्ष महोदय, देशातलं आमचं सरकार गेलं त्याला अनेक कारणं असतील, पण एक महत्त्वाचं कारण होतं ते म्हणजे या देशातली त्यावेळची महागाई। या वर्षी आणि मागच्या वर्षी सामान्य माणसाला असं वाटलं की मनासारखं सरकार आलं महागाई जाईल, पण अध्यक्ष महोदय महागाई गेली तर नाहीच नाही, पण महागाई सतत वाढते आहे असा अनुभव महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या जनतेला यायला लागलेला आहे। अध्यक्ष महोदय, आपण काही उदाहरणं देतो, फार लांब भाषण होऊ नये म्हणून या विषयावर। ऑक्टोबर 14ला तूर डाळ 73 रुपयाला होती, फेब्रुवारी 16ला 160 ते 200 रुपयापर्यंत पोहोचली। वाढ किती बावनकुळे साहेब? 200%। उडीद डाळ 71 रुपयाची 120 रुपयाला, वाढ 80%। चना डाळ 50 ची 90, वाढ 90%। मसूर डाळ 45% वाढ, मूग डाळ 70 ची 110, 58% वाढ। कांदा 20 रुपयाचा 60 रुपयावर गेला, 250 रुपये, 250% वाढ। मेथी फेब्रुवारी 16चे दर आहेत आणि आपलं नियंत्रण इतकं उत्तम आहे की तुम्ही फार आशेवर राहू नका। कांदा वाढला पाहिजे, कांद्याला चांगला दर मिळाला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही चांगल्या दराने कांदा द्या म्हणून सांगत असताना तुम्ही कांद्याची निर्यात बंद केली। कांद्याचा आणि कांद्याच्या शेतकऱ्याचा गळा घोटण्याचं काम तुमच्या सरकारने केलं। ज्यावेळी चांगला दर मिळत होता त्यावेळी तुम्ही काही करू शकला नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय सगळेच अशा 200-250% वाढ असणारे हे दर सांगत असताना अध्यक्ष महोदय, आपल्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये महागाई एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढली की आपला दोस्त पक्ष, आज त्यातले कोणीच या ठिकाणी आहे, तुम्ही आमचेच आहात, तुम्ही आहे काय नाही काय एकूण एकच आहे। नाही, तुम्ही खरे शिवसैनिक, हे काय खरे शिवसैनिक आहे तुम्ही? हे आमच्याकडून तिकडे गेलेले आणि आपण नाही नाव कुठे घेतलं, नाव मी कुणाचंच घेतलं नाही, फक्त हात केले। त्यांच्याकडे माझं लक्षच नव्हतं, ते कसे काय उभे राहिले मला काय कळलं नाही, त्यांचं कोणी नाव घेतलं नाही। पण अध्यक्ष महोदय, खरं बोलल्यावर माणसाला जास्त राग येतो। कैलासवासी बाळासाहेब देसाई हे काँग्रेसचे फार मोठे नेते होते, आम्ही सगळे काँग्रेस पक्षाचे जुने कार्यकर्ते आहोत आणि त्यामुळे आपल्याला आपलं मूळ विसरता येणार नाही। शंभूराजे, तिकडचं वारं आलं म्हणून तिकडं उभं राहिला, इकडचं वारं आल्यावर तुम्ही इकडं उभं राहणार आहे याची खात्री आम्हा सगळ्यांना। शंभूराजे, आणि त्यामुळं महागाई फार मोठी गगनाला भिडायला लागलेली आहे। सन्माननीय अन्न पुरवठा खात्याची जबाबदारी असणारे आपले संसदीय कार्यमंत्री महोदय यांच्याही निदर्शनाला ते इथं बसले आहेत म्हणून मुद्दा म्हणून आणतो की महाराष्ट्रातल्या आपल्या जनतेला या सगळ्या गोष्टी मर्यादित खर्चात मिळाव्यात, याच्यासाठी आपण विशेष प्रयत्न करायला पाहिजेत। असे प्रयत्न करताना आपण कुठं दिसत नाही आणि म्हणून या सगळ्याच वस्तूंच्या दरात फार मोठा फरक अध्यक्ष महोदय पडलाय, महागाई गगनाला भिडलेली आहे। अध्यक्ष महोदय, सन्माननीय
विरोधी पक्षनेत्यांनी त्या विषयाला हात घातलेला आहे आणि तो म्हणजे अध्यक्ष महोदय, आपल्या राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाच्या अंतर्गत 297 कोटी रुपयाची औषधं खरेदी करण्यासाठी आरोग्य विभागाने खरेदी केली. अध्यक्ष महोदय, त्यांनी जे मुद्दे उपस्थित केले त्याचा तपशील मी थोडासा सांगायचा प्रयत्न करणार आहे. अध्यक्ष महोदय, महानगरपालिका नगरपालिका यांच्याकडून कोणत्या औषधाची मागणी आहे, कोणत्या महानगरपालिकेला किती साठा आवश्यक आहे, असा एक एक्सरसाइज आधी करण्याची आवश्यकता असते. सन्माननीय मंत्री डॉक्टर दीपकराव सावंत साहेब यांच्याबद्दल आम्हाला फार मोठ्या आशा आहेत. विधान परिषदेत ते असताना बरंच काम आम्ही त्यांचं जवळून बघितलेलं आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे या विषयावर त्यांनी अनेकदा या विषयाशी संबंधित वरच्या विधानसभेत देखील अनेक भाषणं केलेली आहेत. म्हणजे विरोधात असल्यावर भाषण करत असताना सत्तेत असल्यावर आणि त्याच खात्याचा तेच बघल्यात माझी पहिली विनंती माननीय अध्यक्ष महोदय सगळ्या मंत्रिमंडळातल्या मान्यवरांना आहे की आपण विरोधी पक्षात बसताना ज्या ज्या विषयावर भाषण करून टीका केली त्या विषयाची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न आपण मंत्रिमंडळात प्राधान्याने करा. कर्तव्य आहे आणि आपण ते कराल ह्या आशेने मी दुसऱ्या कुणाला असं सांगत नाही, पण तुमच्याकडून फार मोठी आशा आहे. आमच्या माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी सांगितलं की एक खिडकी क्लीन चिट देण्याची व्यवस्था तुमच्या मंत्रिमंडळात आहे, पण ती फक्त भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांना आहे. तुम्हाला ते क्लीन चिट देणार नाही. तुम्हाला आवश्यकता नाही हे मला माहिती आहे, पण तुमच्या पक्षाकडे असणाऱ्या खात्याने काल या ठिकाणी बसून माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मुंबई महानगरपालिकेच्या बाबतीत म्हणजे नाले सफाई करताना काय काय होतं याच्या स्टोऱ्या या ठिकाणी सांगितल्या. काय करणार, दुसरा काही उपाय नाही. आता ऐकून घेतल्याशिवाय दुसरं काय आता राहिलेलं नाही आणि किती एखाद्याच्या मागे लागायचं बापट साहेब. मी अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या, मी मूळ मुद्द्यावरच आहे. काल या ठिकाणी सभागृहामध्ये मुख्यमंत्र्यांनी महानगरपालिकेच्या पिंपळे साहेब 2 मिनिटं जास्त वेळ घेत नाही, तुम्हाला त्या दिवशी सल्ला दिलेला आहे चंद्रकांत दादांच्या बाबतीत. महानगरपालिकेच्या कोणत्याही चुकांना पांघरून घालण्याची इच्छा आपली आता नाही. औषधाचाही विषय आहे, महानगरपालिकेत नाहीये पण आपण त्यांच्याकडे पाठवलेल्या औषधांची विषय आहे. पण अध्यक्ष महोदय, आपल्याला क्लीन चिट देण्यासाठी आपल्याला वर कोणी नाही आहे मंत्रिमंडळ. आपली स्वच्छता आपली पारदर्शकता आपल्यालाच तुम्हालाच सिद्ध करावी लागणार आहे आणि आपल्या खात्यावर होणाऱ्या आरोपांच्या वर जरी औषध खरेदीच्या फाईलवर तुमचा काल आपण या ठिकाणी स्पष्टीकरण दिलं, ते स्पष्टीकरण खरं मानलं तर तुमचा त्याच्याशी संबंध नाही आणि आपण तात्काळ 2 अधिकाऱ्यांना काहीतरी निलंबित केलं. म्हणजे आरोपात तथ्य आहे. प्रथम दर्शनी निलंबन, प्रथम दर्शनी काही गोष्टी आढळल्या तर त्याची चौकशी झाली पाहिजे. पण आपण एखाद्या अधिकाऱ्याला निलंबित करतो याचे मला बोलू दे. आपलं उत्तर नाही, आमचा काय काढू नका, दमलो आम्ही आमचा काय ऐकून काय आपल्या काळामध्ये आम्ही मागणी करून टाकायचो की चौकशी करायची असेल तर निलंबन करून करा. आता निलंबन केलं ना. अध्यक्ष महोदय, याची नोंद सभागृहाने घ्यावी की हे जे आरोप चाललेले आहेत त्याच्यात तथ्य आहे. जर तथ्य नसतं तर निलंबन करण्याची, एखाद्या निष्पाप अधिकाऱ्याची निलंबन करण्याची आवश्यकता नाही, पण आपण सोयीनं निलंबन केलेलं आहे. आणखीन कोणी राहिलं असेल तर त्याचाही शोध झाला पाहिजे. आपण ह्या दोघांची चौकशी न करता डायरेक्ट निलंबन कसं काय केलं? याच्यावर कोण आहे का, याच्या खाली कोण आहे का, याच्यात सामील कोण आहे का? ज्या अर्थी आपण निलंबन केलं त्या अर्थी इट इज व्हेरी क्लिअर की गडबड आहे. हा उत्तरातच तुम्ही सांगा, मध्ये बोलूच नका आता तुम्ही.
कारण आपल्याला उत्तर द्यायचा, प्रदीर्घ उत्तर देण्याची संधी आहे. त्यामुळं माझी सभागृहात हे सगळ्यांच्या निदर्शनाला आणून द्यायचंय की फार मोठ्या प्रमाणात अवैध प्रकारची खरेदी करण्याची सवय आणि पद्धत ही या वर्ष दीड वर्षात लागली आहे का काय, हे अध्यक्ष महोदय तपासण्याची गरज आहे. आता तुमच्या उत्तरात तुम्ही सांगाल 15 वर्षापासून हेच आहे. 15 वर्षात असं कोणतंही काम भ्रष्टाचाराचं त्या खात्यात झालेलं नाही. मला वाटतं सुरेश शेट्टी त्या खात्याचे मंत्री होते. त्यामुळं आपल्याला आकडेवारी जर बघितली, शंभूराजे, तुम्ही शेवटपर्यंत आता जाऊ नका, तुमच्या पक्षाच्या इब्रतीचा प्रश्न आहे. बापट साहेबांना आनंद होतोय. त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आहे, त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य तुमच्या दोघातली मैत्री जाहीर करणार आहे, म्हणून मला हसू आलं. बाकी माझा उद्देश हसण्यात दुसरा कुठला नव्हता. मला आज अशी अपेक्षा होती की अभ्यासपूर्ण भाषण करणारे आदरणीय जयंतराव हे विषयाच्या संदर्भात काही सांगतील, पण त्यांना हे मनापासून माहिती आहे की हे कशा पद्धतीने आरोप केलेत, काय केलेत, आणि म्हणून मूळ विषय सोडून काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जसं जमत नाही तसं इकडे काही होऊ शकतं का, एवढाच प्रयत्न त्यांच्या भाषणातनं ते करतायत. आणि म्हणून त्यांना हे हसू येत आहे याच्यातनं की मी काय करायला पाहिजे आणि मी काय करतोय, ते हसू ते लपवू शकत नाहीत. पण तुमच्या मनात कितीही प्रयत्न आपण केलात, आग लावण्याचा मी म्हणत नाही, भडकवण्याचा, तरी त्याचा काडीचा फरक पडणार नाही, त्याचा काही उपयोग होणार नाही. आणि आम्हाला जी अपेक्षा त्याचाही भंग होईल की जयंतरावांचं हास्यपूर्ण अभ्यासपूर्ण भाषण ऐकण्याच्या ऐवजी एक करमणूक होईल. याच्या पलीकडे काय याच्यातनं मिळेल असं मला वाटतं. दोन्ही मिक्स होता तो. अध्यक्ष महोदय, मला हास्य का आलं हाही प्रश्न होता. मी ज्यावेळी बोललो त्यावेळी त्यांना बरं वाटायला लागलेलं आहे. हास्य आपोआप येत नाही बापटांच्या चेहऱ्यावर. बापटांना हसू येणं हे फार अवघड काम आहे. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय, या निमित्ताने असा कोणताही खरेदीचा एक्सरसाइज पार न पाडता आपल्या सोयीच्या पुरवठादारांना कसं संरक्षित करता येईल अशा निविदा अध्यक्ष महोदय डिपार्टमेंटने काढल्या. अध्यक्ष महोदय, या सगळ्या नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्था, महानगरपालिकांनी आरोग्य विभागाने पुरवठा केलेली औषधं स्वीकारायला नकार दिला. यापेक्षा वेगळी औषधं पाहिजेत असा पत्रव्यवहार देखील रेकॉर्डला आला. अध्यक्ष महोदय, इंजेक्शन एक दोन प्रकारचे आहेत. फार महागडी इंजेक्शन्स आहेत. आणि ही इंजेक्शन्स अध्यक्ष महोदय आपल्या राष्ट्रीय धोरणाच्या अन्वये सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये अँटीबायोटिक्स म्हणून वापरली जातात आणि तिथंच ठेवली जातात. कारण अध्यक्ष महोदय, नेहमी वापरायची अँटीबायोटिक्स जी आहेत त्याच्यावर रेजिस्टन्स आल्यानंतर अंतिम टप्प्यातल्या उपचारासाठी ही इंजेक्शन्स वापरली जातात. अध्यक्ष महोदय, अत्यंत प्राथमिक स्वरूपात दवाखान्यासाठी खरेदी करायची औषधं जी आहेत ती औषधं अध्यक्ष महोदय ही इंजेक्शन मोरोपेनम आणि इंजेक्शन वेन्कोमायसिन यासारखी महागडी औषधं अध्यक्ष महोदय ही आपण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ऐवजी साध्या हॉस्पिटलमध्ये ठेवायला सुरुवात केली. म्हणजे एखाद्याचा अँटीबायोटिकचा रेजिस्टन्स डेव्हलप झाला तर त्याच्यावर उपाय म्हणून हायर अँटीबायोटिक्स देण्याची व्यवस्था सुपर स्पेशालिटीमध्ये ठेवायला पाहिजे होती, पण आपण तसं केलं नाही असं निदर्शनाला आलेलं. अध्यक्ष महोदय, आपल्यापैकी अनेकांना मधुमेहाचा आजार असेल. अध्यक्ष महोदय, थोडासा अत्यंत उच्च शिक्षित डॉक्टरांकडून आपण हा उपचार घेण्याचा थोडासा अनुभवी डॉक्टरांकडे जातो. मधुमेह झाला म्हटल्यावरच आपला निम्मा धीर खचतो. आणि अध्यक्ष महोदय,
बहुतेक लोकांना अध्यक्ष महोदय या आजाराच्या उपचारासाठी डॉक्टर मेटफॉर्मिन नावाचं औषध देतात. मेटफॉर्मिन. आणि अध्यक्ष महोदय ह्या औषधाची किंमत काय असते? 50 पैसे ते 1 रुपयाच्या दरम्यान असते. एका गोळीची किंमत 50 पैसे ॲव्हरेज किंवा 1000 रुपयापर्यंत असते. मी 100 रुपये दिले की अध्यक्ष महोदय 200 गोळ्या बाजारात मिळतात. अध्यक्ष महोदय थोडीशी या क्षेत्रातल्या तज्ञांशी चर्चा केल्यावर असं लक्षात आलं की अध्यक्ष महोदय जवळपास 70-80% रुग्णांना ही औषधं घेतल्यानंतर प्राथमिक स्तरावरचा उपचार म्हणून घेतल्यावर जरा फायदा होतो आणि कम्फर्टेबल होतं. अध्यक्ष महोदय ही जनरल औषधं जी सामान्यपणाने 70-80% पॉप्युलेशनला देणं आवश्यक आहे, त्याच्याऐवजी आपल्या आरोग्य विभागाने टर्शरी लाईन ऑफ ट्रीटमेंट म्हणून अध्यक्ष महोदय आणि काही स्पेसिफिक प्रकरणामध्ये औषधं जी वापरायची असतात असं औषध अध्यक्ष महोदय खरेदीची निविदा काढली. सिटाग्लेप्टिन नावाचं औषध खरेदी करायचा निर्णय आपण घेतला. अध्यक्ष महोदय याचा वापर प्रायमरी स्टेजला होत नाही, प्रायमरी स्तरावर आपण करत नाही. आणि अध्यक्ष महोदय विशिष्ट प्रकारचा मधुमेह असेल तर याचा प्रायोरिटीने आपण वापर करतो. तरी देखील अशा या महागड्या औषधाची निविदा काढण्याचा निर्णय घेतला. आणि अध्यक्ष महोदय हे करत असताना हे एका विशिष्ट कंपनीकडूनच तयार केलं जातं. म्हणजे कुठल्या प्रकारची औषधे खरेदी केली पाहिजेत याचा जनरल डिस्कशन आणि विचार विमर्श न करता एखादी कंपनी समोर डोळ्यासमोर ठेवून अध्यक्ष महोदय ही निविदा तयार करण्याचं काम केलं गेलं. आणि त्या प्रकरणामध्ये सिटाग्लेप्टिन या नावाचं जे औषध आहे ते MSD या एकाच उत्पादक कंपनीने निविदा सादर केली. आणि या कंपनीला आपण त्यांच्याकडून 20-22 रुपयाला बाजारात त्यांच्याच कंपनीची गोळी डॉक्टर साहेब मिळते. ती 20-22 रुपयाला जी कंपनीची गोळी मिळते ती आपल्या सरकारने 34 रुपयाला खरेदी केली. अध्यक्ष महोदय या सगळ्या औषधांचं वितरण करताना तरी साधारणपणाने अंदाजे लोकसंख्या साधारण कशा पद्धतीनं लोकसंख्या प्रत्येक शहराची आहे हे लक्षात घेऊन आपण याचं वाटप करतो. ठाणे, मुंबई, पुणे अशा ठिकाणी अध्यक्ष महोदय मी उदाहरणं देईन की 1000, 2000, 3000 एवढ्या संख्येनं औषधं दिली. पण अध्यक्ष महोदय आपल्या महानगरपालिकेला, अकोल्यासारख्या महानगरपालिकेला 10,000 गोळ्यांचा पुरवठा करण्यात आला. म्हणजे मुंबई, ठाणे आणि पुणे इथं 1000-2000 गोळ्याच पाठवल्या, परंतु अकोला महानगरपालिकेला 10,000 गोळ्यांचा पुरवठा या बाबतीत करण्यात आला. आणि ह्या निविदेमध्ये अध्यक्ष महोदय अनेक घोटाळे करण्यात आलेले. या निविदा काढत असताना खरं म्हणजे आकडेवारी जर बघितली थोडीशी विरोधी पक्षनेत्यांनी सांगितली. हायर अँटीबायोटिक एक एमॉक्स आहे, पुण्याला 3051 गोळ्या दिल्या, मुंबईला 4,41,000 गोळ्या दिल्या, 4 लाख, आणि अकोल्याला 1,37,000 गोळ्या दिल्या. गायनाकॉलॉजीमध्ये एक औषध वापरलं जातं कार्बोप्लास्ट इंजेक्शन, पुण्यामध्ये डॉक्टर साहेब 0, मुंबईमध्ये 6,535, अकोल्यामध्ये 3,688, भिवंडीमध्ये 41,154. मी यासाठी निदर्शनाला आणतोय की पुणे, मुंबई, ठाणे या परिसरामध्ये जेवढी लोकसंख्या आहे तेवढी अकोल्याला नाही, तेवढी लोकसंख्या कदाचित ठाण्याला जेवढी आहे तेवढी भिवंडीला नसेल. अध्यक्ष महोदय आपण हत्ती रोगावर एक औषध वापरतो टॅबलेट DEC. अध्यक्ष महोदय पुण्याला 735 गोळ्या दिल्या आणि अकोल्याला 44,087 गोळ्या. आता बापटसाहेब हसावं का रडावं हेच कळेना झाले. तिकडे प्रमाण जास्त असेल. तुमची प्रेरणा सतत आहे मला हे भाषण करण्यासाठी, हे मला माहिती आहे. पण अध्यक्ष महोदय अकोला शहरामध्ये असं काय झालं डॉक्टर साहेब, आम्हाला आपण मंत्री महोदय उत्तराच्या भाषणात सांगा
की हत्ती रोगावर मुंबईमध्ये 18,000 गोळ्या, भिवंडीला 3,637, पण मीरा भाईंदरला 18,000 गोळ्या, पण अकोल्याला 44,000 गोळ्या. अध्यक्ष महोदय, साहेब ते यांची पोस्ट वॅकंट आहे सध्या एक मिनिस्ट्रीची, सुरू ठेवा. दोघं निलंबित केलेत काल. अर्ज केला तर कदाचित विचार होऊ शकतो. मलेरियासाठी ठीक आहे, जाऊ दे. मलेरियासाठी अध्यक्ष महोदय पुण्याला 4,000 गोळ्या दिल्या. अकोला डिव्हिजनसाठी धरा, तुमचं 2 मिनिटं मान्य केलं तरी जर पुणे डिव्हिजनलाच गेल्या असतील 4,000 गोळ्या. हत्ती रोगाच्या गोळ्या पुण्याला झाल्या पाहिजे, पण 735च दिल्या. का पुण्यावर तुमचा राग आहे मला माहित नाही, पण बापट साहेबांच्याकडे बघून तुम्ही हे म्हणत असाल तर ते कदाचित योग्य असेल, माझं काही तक्रार नाही. पण अध्यक्ष महोदय, मलेरियासाठी क्लोरोक्विन गोळी घेतो आपण, ती पुण्याला 4,000 आणि अकोल्याला 2,83,982 गोळ्या आपण पाठवतो. मलेरिया तिथं झाला होता. म्हणजे पुण्याला 11,134 वेगळ्या प्रकारच्या 8-9 औषधाच्या गोळ्या गेल्या. त्यावेळी अकोल्याला 4,98,000 5 लाख गोळ्या पाठवल्या आपण. मीरा भाईंदरला, अकोला 2 मिनिटं सोडून द्या, पण मीरा भाईंदरला 5,23,000 गोळ्या पाठवल्या. वॉटर फॉर इंजेक्शन पुण्याला 0, नागपूरला 0, मुंबईला त्याच्यात बॅकलॉग तयार होईल. परत सारखं काय बसून बोलू नका. परत बोलण्यात 35,208 मुंबईला. वॉटर फॉर इंजेक्शन अकोल्याला 225, पण मीरा भाईंदरला 3,74,000. याचा अर्थ अध्यक्ष महोदय हा आहे की याची वाटप करताना लोकसंख्येचं परिमाण घालून करणं, मागणी किती आहे त्यांची याच्यावर कोणतीही हालचाल विचार आणि एक्सरसाइज या सरकारनं केला नाही. अध्यक्ष महोदय, आणखीन एक पुढे जाऊन सांगतो. टेंडर करताना कसं निविदेच्या अटी काही बदल करून विशिष्ट कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी केले. एकदा टेंडर निघाल्यानंतर बावनकुळे साहेब निविद्यामध्ये काही बदल करणं हे योग्य नाही. पण अध्यक्ष महोदय, आपण जनरली साधारण निविदा प्रक्रियेमध्ये भाग घेणाऱ्या कंपन्यांच्या एकूण टर्नओव्हरची अट घातली जाते. म्हणजे MSEBीचे टेंडर काढतानाही टर्नओव्हरची अट घातली जात असेल. सर्व विभागामध्ये आणि आरोग्य विभागामध्ये अशाच पद्धतीने उलाढालीची पद्धत आहे. टर्नओव्हरची एक अट असते. पण अध्यक्ष महोदय, एका विशिष्ट कंपनीला फायदा व्हावा म्हणून त्या कंपनीच्या त्या विशिष्ट औषधांच्या उलाढालीची अट घालण्यात आली. म्हणजे तुम्ही ते औषध निर्माण केलेलं असलं पाहिजे आणि तुमची विशिष्ट संख्येनं तुम्ही ते औषध विकलं गेले असलं पाहिजे. तुम्ही टर्नओव्हरची जर अट घातली तर कन्व्हिन्सिंग आहे. पण तुम्ही अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपण ज्यांची मोनोपोली आहे अशा कंपनीला निविदा मिळावी यासाठी अध्यक्ष महोदय टर्नओव्हरची अट काढली आणि तुम्ही त्या विशिष्ट औषधाच्या उलाढालीची अट घातली. याचा अर्थ एवढाच आहे की कुणाला तरी बाकीच्या सगळ्या निविदा टर्नओव्हरवर, पण प्रभू साहेब ही एकमेव निविदा ही औषधाच्या टर्नओव्हरवर, म्हणजे तेवढी औषधं तुम्ही वाटली पाहिजेत अशी व्यवस्था केली. अध्यक्ष महोदय, MSD कंपनी जी आहे त्याला सिटाग्लॅप्टिन या औषधाच्या बाबतीत ही एकच MSD कंपनी आहे की ज्यांना टर्नओव्हरच्या अटीमुळे निविदा प्रक्रियेत ते पात्र ठरले. अध्यक्ष महोदय, स्पर्धा मर्यादित केली की अध्यक्ष महोदय 18 आणि 20 रुपयाची बाजारात मिळणारी गोळी आपल्या सरकारला अध्यक्ष महोदय 34 रुपयांनी खरेदी करावी लागते. जर बाजारात 18 आणि 20 रुपयाला एखादी गोळी घेताना आपण वेगळ्या प्रकारची गोळी घेतली, पण ती गोळी घेताना मॅन्युफॅक्चरिंगची टर्नओव्हरची अट न घालता तुम्ही त्या विशिष्ट प्रकारच्या औषध निर्मितीची संख्या जर केली असेल तरच तुम्हाला ते टेंडर मिळेल म्हणून सांगितलं
याचा अर्थ सरळ सरळ आहे की ती MSD नावाची जी कंपनी आहे तिला पाठीशी घालण्याचा, तिला फायदा मिळवण्याचा अर्थ याच्यातून डॉक्टर साहेब निघतो आणि म्हणून याला जास्त गांभीर्य प्राप्त होतं. अध्यक्ष महोदय, स्पेसिफिकेशन मध्ये ऍडजस्टमेंट आपण केली. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे निविदा करत असताना, टेंडर काढत असताना विशिष्ट उत्पादकाकडे असलेल्या उत्पादन व्यवस्थेनुसारच अटी निविदा प्रक्रियेत टाकून त्या उत्पादकाची निविदा कशी पात्र होईल असं बघण्याची व्यवस्था देखील या टेंडरमध्ये केली. म्हणजे प्रत्येकाचा ऍडव्हान्टेज कसा कोणाला आहे ते बघून त्याच्यासाठी टेंडर डिझाईन करण्यात आलं आणि त्याला ती ऑर्डर मिळण्याची व्यवस्था आपण केली. अध्यक्ष महोदय, एक उदाहरण सांगतो. एमॉक्सिलिन क्लॅव्हिलिनिक ऍसिड या औषधाकरता निविदा मागवताना फाईन क्युअर फार्मास्युटिकल या कंपनीला फायदा व्हावा म्हणून अट काय, हे आपण कुणीही विचार करा कशी अट घालू शकतो. अट काय डॉक्टर साहेब, अट 6 गोळ्यांचं पाकिट असणाऱ्या कंपन्यांनाच निविदा प्रक्रियेत भाग घेता येण्याची अट जाणीवपूर्वक घातली. टेंडरच्या कंडिशन मधली अट. तुम्ही गोळ्या तयार करता ओके, पण तुम्ही गोळ्या करत असाल तर त्या 6चं पॅकेज असेल तरच तुम्ही पात्र. तुम्ही 8चं पॅकेज केलं, 10चं पॅकेज केलं, तुमचं टेंडर कॅन्सल. मगाशी नाईक साहेबांनी एक टेंडर बद्दल काही आक्षेप घेतलेले, तसा हा प्रश्न आहे. 6 गोळ्या असतील तर तुम्ही व्हॅलिड, नाहीतर तुम्ही अपात्र ठराल. अशा प्रकारची अट सुरुवातीला अध्यक्ष महोदय घालण्यात आली. आणि अध्यक्ष महोदय, दुसऱ्या ज्या 3 कंपन्या आल्या, भारत पॅरेंटरल लिमिटेड, PIL फार्मा आणि झी लॅबोरेटरीज, यांना निविदेच्या प्रक्रियेतून बाद करण्यात आलं कारण त्यांच्याकडे 6 गोळ्यांचं पॅकेज नव्हतं. ठीक आहे, आपण हे समजू शकतो अध्यक्ष महोदय, कारण त्या कारखान्यात त्या कंपन्यांची पॅकेज हे गिरीश बापट साहेब 7 जण, 8 जण, 10 जण, 10 गोळ्यांचं एक पॅकेज असेल कदाचित. वेस्ट कमी व्हावं म्हणून चांगलं आहे. मी 6 गोळ्यांचं एक पॅकेट करायला प्रॉब्लेम नाही, मी पाठिंबा देतो तुम्हाला. आपल्याला वेस्टेज कमी व्हावं, पेशंटला परफेक्ट उचलून 3 दिवसाचा 6 याचा कोर्स करायचा आहे, चांगले. म्हणजे डॉक्टर असल्यामुळे या सगळ्या गोष्टींचं मार्गदर्शन त्यांनी जवळून निर्णय घेणाऱ्यांना केलं, हे यातनं सिद्ध व्हायला लागलेलं आहे. तुमचं त्यांच्यापासून अंतर आहे जे तुम्ही कालच्या निवेदनात सांगितलं, ते अंतर कमी करायला लागले. सुनील प्रभू साहेब तुमच्या शेजारी बसून. मी काल बोललेलोच नाही, आजच पहिल्यांदा बोलतोय. या विषयावर मी काहीच बोललो नाही. अध्यक्ष महोदय, फायदा कुणाचा झाला? फाईन क्युअर फार्मास्युटिकल या कंपनीचा फायदा झाला. ती एकमेव निविदा प्रक्रियेत पात्र ठरली. बाकीच्यांच्या निविदा रद्द झाल्या कारण त्यांची त्या कंडिशन मध्ये त्या बसत नव्हत्या. आता बोलले तर जागेवर पाठवा. अध्यक्ष महोदय, सुनील प्रभू साहेब म्हणतात तसं पेशंटला 3 दिवसाचा कोर्स 6 गोळ्या मिळाल्या पाहिजेत, आपला मान्य आपल्याला. पण सुनील प्रभू साहेब, आपल्या शेजाऱ्यांनी काय काय केलेलं आहे ह्याचा एक छोटंसं उदाहरण की 6 गोळ्या तर ऑर्डर देताना 6 गोळ्या करायच्या की नाही? ऑर्डरमध्ये आपण 6 गोळ्या करायला पाहिजे होत्या, पण पुरवठ्याचा आदेश देताना ही अट मात्र सोयीस्कररित्या वगळण्यात आली. कुठल्याही साईजचं पाकिट पुरवण्याची मुभा कंपनीला अध्यक्ष महोदय आपल्याकडून देण्यात आली. अध्यक्ष महोदय, मी हे यासाठी सांगतोय की कसं वेगवेगळ्या कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून बावनकुळे साहेब तुम्ही कोट्यावधी रुपयाची खरेदी तुमच्या खात्यात करता. पण अध्यक्ष महोदय, असं अजून तरी आमच्या ऐकवात काय आलेलं नाही. ते तर ती आपली देवी रिव्हर्स बिडिंग आहे, हे अगला आहे, हे फारच विचार आहेत. ते काय, आज तुम्ही आमचे फार जवळचे मित्र असल्यामुळे त्या विषयावर मी काही बोलत नाही. रिव्हर्स बिडिंग याच्याबद्दलही संशोधन करण्याचं काम आम्ही सुरू केलेलं आहे. पण अध्यक्षमध्ये हे रिव्हर्स बिडिंग आपण शिवसेनेला शिकवणं आवश्यक आहे.
यांनी 6 गोळ्या मागितल्या, ऑर्डर देताना 6 गोळ्या नाही दिल्या डॉक्टर साहेब, आपण ती अट काढून टाकली. अध्यक्ष महोदय, आता टेक्निकली ज्या पात्र ठरलेल्या निविदा आहेत त्या निविदा तर उघडल्या पाहिजेत, पण त्या निविदा न उघडण्याचंही कार्य आपल्याकडून व्हायला लागले. कॅल्शियम फॉस्फेट सिरप 2 कंपन्यांच्या निविदात तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरल्या. हिंदुस्तान लॅबोरेटरीज आणि गल्फा लॅबोरेटरीज या दोघांचं कंपन्यांचं फायनान्शियल बिल उघडणं आवश्यक होतं. आपण उघडलं कोणाचं? आपण उघडलं गल्फा या एकमेव निविदेचं. गल्फा या कंपनीचं आपण पाकिट उघडलं आणि अध्यक्ष महोदय, एका पाकिटावर 5 आणि 6 रुपयाला बाजारात मिळणारी गोळी तुम्ही 18 रुपयापेक्षा जास्त रुपयाने खरेदी केली. आता ह्याला भ्रष्टाचार नाही म्हणायचा तर काय म्हणायचं? तुमच्या आशीर्वादाने झालाय किंवा नाही हा पुढचा भाग आहे, अजून आपण तिथं पोचलेलो नाही. पण अध्यक्ष महोदय, 5 रुपयाची गोळी 18 रुपयाला खरेदी होते म्हटल्यावर काहीतरी शंका घेण्यासारखं आहे. आणि तुमच्यासारख्या सुजान आणि अतिशय अभ्यासू सदस्यांनी आणि मंत्री महोदयांनी या बाबतीत अधिक जागृत राहायला पाहिजे होतं. तुम्ही जागृत राहिला नाही म्हणून खाली किती प्रश्न व्हायला लागलेले आहेत हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, दुसरं, आपण संख्या करारावर औषधी करायला लागलो. अध्यक्ष महोदय, जगभरात अशी पद्धत आहे की कुठेही आपण अध्यक्ष महोदय संख्या औषधांचे दर निविदेद्वारे निश्चित करून सेंट्रलाइज न करता त्याची खरेदी करतो. हे एकदा दर निश्चित झाले तर ज्यांना जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी त्यांनी खरेदी करावी. पण अध्यक्ष महोदय, आपल्या मेडिकल एज्युकेशन मध्ये देखील हीच पद्धत वापरली जाते. अध्यक्ष महोदय, आपण वैद्यकीय शिक्षण संचालकांनी कार्यपद्धती वापरत असताना अध्यक्ष महोदय, निश्चित केलेल्या दराची यादी सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना सर्क्युलेट केली जाते. वैद्यकीय महाविद्यालय त्यांच्या गरजेपुरती मागणी नोंदवतात आणि अतिरिक्त अनावश्यक खरेदी औषधाची ही टाळली जाते. आरोग्य विभागाने मात्र अध्यक्ष महोदय संख्या करार करून औषधी खरेदी करण्याचं काम सुरू केलं. आता क्वांटिटीमध्ये आपण औषधं खरेदी करायला सुरुवात केल्यामुळं तुमच्याकडे औषधं आली असतील. औषधी आल्यानंतर अध्यक्ष महोदय, संख्या करारापेक्षा दुप्पट तिप्पट प्रमाणात ही औषधं अध्यक्ष महोदय, ही 1978चं एक महाराष्ट्र परचेस आणि स्टोअर मॅन्युअल आहे आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय त्यातही संख्या कराराच्या बाबतीत आणि 1992ला राज्य खरेदी धोरण जे आहे त्यात रिपीट ऑर्डर देण्याच्या बाबतीत जी तरतुदी केलेल्या आहेत त्या सगळ्या तरतुदींचं गंभीर उल्लंघन अध्यक्ष महोदय काही वस्तू खरेदी करताना, औषधं खरेदी करताना केले. अध्यक्ष महोदय, कॅल्शियम फॉस्फेट हे खरेदी करण्यात आलं. अध्यक्ष महोदय, मूळ करारात 8 लाख बाटल्या खरेदी करण्याचं ठरवलं. मार्च 31ला 2015ला आपण त्या पुरवठा आदेश मागणी टेंडर आलं. अध्यक्ष महोदय, मात्र खरेदी करताना 8 लाखासाठी निविदा मागवल्या 8 लाख बॉटलच्या, पण माझ्या माहितीप्रमाणे खरेदी करताना 15 लाख बाटल्यांची ऑर्डर दिली आपण. अध्यक्ष महोदय, याच निविदेवर रिपीट ऑर्डर देत असताना अध्यक्ष महोदय 4 लाख बाटल्यांची ऍडिशनल ऑर्डर आपण दिली. अध्यक्ष महोदय, संख्या करारात निविदा पुरवठ्यांचे आदेश देण्यात आले. अध्यक्ष महोदय, संख्ये इतक्याच वस्तू खरेदी करत असताना 8 लाख बॉटलचं टेंडर काढलं, नो ऑब्जेक्शन. पण अध्यक्ष महोदय, त्याच्याऐवजी आपण 15 लाख बॉटलचं टेंडर रिपीट ऑर्डर दिली आणि संख्या कराराचं जे धोरण आहे आपलं त्यामध्ये आपण परत रिपीट ऑर्डर देताना ज्या मर्यादा पाळल्या पाहिजे होत्या त्याचं उल्लंघन अध्यक्ष महोदय केलं. 6 महिन्याच्या आत मूळ आदेश दिल्यापासून 6 महिन्याच्या आत अध्यक्ष महोदय बाजारातले भाव या औषधाचे कमी झाले किंवा नाही याची खातरजमा करून अध्यक्ष महोदय भांडार खरेदी समितीसमोर जाऊन आपण ही खरेदी करायला पाहिजे होती. अध्यक्ष महोदय, बरीच मोठी प्रोसिजर आहे, मी सांगून वेळ घेत नाही, पण त्या सगळ्या प्रोसिजरचं उल्लंघन अध्यक्ष महोदय करण्यात आलं. आणि अध्यक्ष महोदय, जे मूळ आदेश होते त्याप्रमाणे अध्यक्ष महोदय पुन्हा रिपीट ऑर्डर देत असताना अध्यक्ष महोदय कोणता इंटरेस्ट खात्याचा आपल्या होता याचा देखील अध्यक्ष महोदय अभ्यास करण्याची गरज या निमित्तानं आहे. अध्यक्ष महोदय, खरं म्हणजे
या सगळ्या संदर्भात आरोग्य विभागाची भूमिका ही ठेकेदारांना मदत करण्याची आहे, याची अनेक उदाहरणं अध्यक्ष महोदय यायला लागलेली आहेत. अध्यक्ष महोदय, आता याचं एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अप्रमाणित असणारं औषध जे आहे त्याच्यासाठी देखील ठेकेदाराला मागे घालण्याचं काम डिपार्टमेंटने केलं. जिल्हा शल्य चिकित्सक वाशिमचे त्यांनी अध्यक्ष महोदय 9 डिसेंबर 2015 मेसर्स मॅग्रो हेल्थ केअर प्रायव्हेट लिमिटेड यांना लिहिलेल्या पत्राची प्रत माझ्याकडे आहे. याच्यात ते काय म्हणतात अध्यक्ष महोदय, ते म्हणतात की या कार्यालयाकडून आपल्या कंपनीला सिरफ पॅरासिटामॉल 60 ml एकूण 10,870 बॉटल अप्रमाणित औषध असल्याबाबत कळवले होते, परंतु आपण 10,870 बॉटल्स अप्रमाणित औषध साठा अद्याप परत नेलेला नाही. अन्न व औषध प्रशासनाने या रुग्णालयास भेट दिल्यास अप्रमाणित साठा जप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर औषधांची एक्सपायरी डेट 31 डिसेंबर 2015 असल्याने या 10,870 बॉटल्स परत घेऊन जावा अशी आम्ही विनंती करतो. अध्यक्ष महोदय, खालच्या अधिकाऱ्याने वर कळवणं किंवा अध्यक्ष महोदय मॅग्रो कंपनीला जिल्हा शल्य चिकित्सक वाशिमचे जे आहेत त्यांनी पत्र पाठवणं आणि कंपनीला सांगणं की अहो हे अप्रमाणित आहे, औषध घेऊन जावा, सर्टिफाईड नाही आहे. सर्टिफाईड नसणारी देखील औषधं विकण्याचं धाडस हे आपल्या खरेदीच्या यंत्रणेतून व्हायला लागले. हा एक दुसरा महत्वाचा मुद्दा आहे. सामान्य माणसांच्या जीवनाशी खेळणं हे सगळ्यात मोठं पाप आहे. अध्यक्ष महोदय, जी खाजगी मेडिकल कॉलेजेस असतात त्याच्याबद्दल माझं हे मत आहे. खाजगी मेडिकल कॉलेजेसमध्ये ट्रीटमेंट देत असताना विद्यार्थ्यांना शिकवण्याचं काम आणि विद्यार्थ्यांच्याकडून ट्रीटमेंट देण्याचं काम होतं. त्यावेळी अध्यक्ष महोदय त्या पेशंटवर काही प्रमाणामध्ये प्रयोग होत असतात आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय शेवटी आपण कशाची पाठराखण करतोय, अप्रमाणित साठा आपला जो आहे तो अप्रमाणित साठा परत घेऊन जावा असं कंपन्यांना आपल्याला आपले जिल्हा शल्य चिकित्सक सांगायला लागलेले आहेत. याची नोंद आपण अध्यक्ष महोदय घेतली पाहिजे. अध्यक्ष महोदय, एखादी कंपनी सबस्टँडर्ड औषध तयार करत असेल आणि अध्यक्ष महोदय ज्या डॉक्टर अधिकाऱ्याच्या किंवा डॉक्टरच्या निदर्शनाला आली तर ते FDA ला कळवून सदरचा साठा जप्त करण्यास भाग पाडू शकतात. खरं म्हणजे ते आवश्यक आहे. अध्यक्ष महोदय, त्यानंतर अशा अप्रमाणित औषधाच्या बाबतीत त्या कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार FDA ला आहे. पण आरोग्य खात्यात FDAचं आणि त्या डिपार्टमेंटच्या ठेकेदाराचं प्रेम एवढं मोठं आहे की आपण FDA ला कळवायचं लांबच राहिलं, पण ठेकेदाराला कळवायला लागलेलं की औषधं लवकर न्या, नाहीतर FDA आपली तपासणी करेल आणि त्यात सापडले तर मोठा घोटाळा बाहेर. अध्यक्ष महोदय, FDAचं खातं बापट साहेबांच्याकडे आहे, त्यामुळं ती जरब आहे. आपल्या खात्यानं हे अशा सगळ्या गोष्टी तपासायला पाहिजे होत्या, पण आपण डॉक्टर सावंतांना आता इथनं पुढे स्पेअर करणार नाही. आता तुमचा विषय लक्षात आल्यावर तुम्ही हे नक्की कराल, त्यात काही शंका नाही. परंतु FDAनं या सगळ्या औषधांची तपासणी करण्याची गरज होती. ती तपासणी होईल या भीती खातीर कंपन्यांना डॉक्टर लिहितात की लवकर घेऊन जावा, नाही तो बापट साहब आ जाएंगे. अध्यक्ष महोदय, हा सगळा प्रकार जर बघितला तर 300, 400, 500 कोटी रुपयाची औषधं दरवर्षी खरेदी होत असतील तर अध्यक्ष महोदय विशिष्ट कंपन्यांसाठी विशिष्ट पद्धतीच्या निविदा काढण्याचा प्रकार या खात्यात कुणी केला याची चौकशी डॉक्टर साहेब आपण केली पाहिजे. आपला जर याच्यात हात नसेल तर तो आता आपल्याला सिद्ध करायला पाहिजे. आपण काल फक्त 2 अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं का तर सभागृहात दंगा होऊ नये असा आपला इच्छा नसेलच तशी. आम्ही दंगा करत नाही. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास, आपण तुमच्यावर विश्वास ठेवून